तर शरद पवार आणि छगन भुजबळ आज पुण्यामध्ये एकाच मंचावर एकत्र येणार आहेत। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भुजबळ पवार एकाच मंचावरती पाहायला मिळतील। आज पुण्यातील चाकण एपीएमसी मार्केटमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे। दिलीप वळसे पाटील यांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। पवार कुटुंब एकत्र यावं अशी एकीकडे इच्छा व्यक्त होतीये, तर दुसरीकडे एकाच पक्षातले हे दोन महत्त्वाचे नेते, एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि दुसरीकडे याच पक्षात फूट पडून बाहेर पडलेले छगन भुजबळ। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, कालच आपण एक चर्चा पाहिलेली होती की येत्या काळामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र यावेत, पवार कुटुंबही एकत्र यावं असे प्रयत्न, आणि दुसरीकडे छगन भुजबळांनी थेट नाराजी व्यक्त केलेली होती अजित पवारांबद्दल, आणि आता मात्र त्यांनी सडकून टीका सुद्धा शरद पवारांबद्दल केलेली होती। मात्र या पार्श्वभूमीवर दोघे एकत्र येतात, कसं बघताय तुम्ही या घडामोडींकडे? काल जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला छगन भुजबळांना की दोन्हीही पक्ष एकत्रित येतात, तर ते म्हणाले की माझ्या त्यांना शुभकामना आहेत। त्याच्या पुढे ते एकही वाक्य बोलले नाहीत। आज पुण्यामध्ये चाकणची जी एमआयडीसी आहे तिथे 4 वाजता सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे, आणि त्या कार्यक्रमासाठी ते एकत्रित येतात। खरं तर हा सामाजिक कार्यक्रम आहे, आणि सामाजिक कार्यक्रम असल्यामुळे त्यातनं फारसे अर्थ काढू नयेत अशीच अपेक्षा असेल। पण मधल्या काळामध्ये प्रज्ञा ज्या घडामोडी झाल्यात त्या घडामोडीचा ह्या सगळ्या कार्यक्रमाला संदर्भ असल्यामुळं आता ही चर्चा सुरू झाली। घडामोडी काय आहे, एकतर अजित पवारांनी आपले जे पक्षाचे नेते आहेत त्यांना फोन सुद्धा करायचा नाही किंवा माझी तशी इच्छा नाही अशी जाहीर भूमिका घेतली, आणि जाहीर भूमिका घेऊन नंतर ते श्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं सांत्वन केलं, आणि ते नाराज आहेत हे लक्षात आल्यानंतर अजित पवार यांनी त्यांची भेट घेणं किंवा त्यांना फोन करणं अशी कुठली गोष्ट केली नाही। ही गोष्ट कुठेतरी छगन भुजबळ यांच्या मनाला लागलेली आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की माझं मंत्रिपद काढून घेतलं इथपर्यंत ठीक आहे, परंतु ते मंत्रिपद का काढून घेतलं, त्या काढून घेत असतानाचा माझा जो काही अवमान केला त्यामुळे मी नाराज आहे, आणि ते नाराज होऊन परदेशात निघून गेले। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता हे दोघं एकत्रित येत असल्यामुळं या कार्यक्रमाचं महत्व एवढंच आहे की मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं शरद पवार यांच्या संदर्भामध्ये छगन भुजबळांनी भाव व्यक्त केला होता, मला आठवतं की बांद्र्यातली जी पक्षपोटीनंतरची पहिली बैठक सभा झाली त्या जाहीर सभेमध्ये पहिला शेलू आपण ज्याला म्हणतो तो फायर केला होता तो छगन भुजबळांनी। ती भाषा सुद्धा अत्यंत आक्रमक पद्धतीची होती, म्हणजे आपल्याला अंधारात ठेवून काय काय केलं गेलं वगैरे असं। आणि त्यानंतर छगन भुजबळांच्या विरोधामध्ये येवल्यामध्ये जाऊन शरद पवारांनी सभा घेतली, पहिली सभा पक्षपुटीनंतरची। ती दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात शरद पवार घेणार होते, परंतु त्यांनी सभा घेतली ती छगन भुजबळांच्या येवल्या मतदारसंघामध्ये। बरं, येवल्यामध्ये जाऊन विधानसभा निवडणुकीच्या वेळेला छगन भुजबळ यांना पाढा अशी जाहीर भूमिका शरद पवारांनी घेतलेली होती। त्यामुळं ही राजकीय कटुता आहे, आणि ती कटुता आता विसरून राजकारणामध्ये कोणीही कोणाचा दीर्घकाळ शत्रू किंवा मित्र असत नाही, हे आता आपल्याला ह्याच्यातनं दिसतं आहे। कारण शरद पवार आणि छगन भुजबळ यांचं नातं हे गुरु शिष्याचं नाहीये, ते एकमेकांच्या राजकीय सोयीचं आहे। जी सोय त्यांनी 1991 साली बघितली होती तशीच सोय आता छगन भुजबळ बघतायत। सगळ्या चाचपणीचा ते प्रयत्न करतात असं म्हटलं जातंय, कारण काल परदेश दौऱ्यावरून ते नाशिकला परत आले, त्याच्यानंतर ह्या कार्यक्रमाचा संदर्भ हा स्वतः छगन भुजबळांनी दिलाय, कारण पत्रकारांना पण माहिती नव्हतं की अशा स्वरूपाचा काहीतरी कार्यक्रम आहे। तर मी आणि शरद पवार साहेब दोघं एकत्रित येतो आहोत असं छगन भुजबळ यांनी सांगितलं, कारण त्यातनं एक राजकीय भाव सूचित व्हावा, चर्चा होत राहावी असं त्यांचा हेतू असावा। बघायचं हे आहे की आज जेव्हा हे दोघंही नेते एकत्रित येतील तेव्हा ते काय बोलतात, कारण ते जे बोलतील त्यातनं महाराष्ट्राच्या राजकारणात काही सूचक संदर्भ भविष्यामध्ये जाऊ शकतात। अर्थात छगन भुजबळ यांच्या समोरचे पर्याय फार मर्यादित आहेत, पण हे विसरून चालणार नाही प्रज्ञा की आम्ही छगन भुजबळ यांचा वेळोवेळी सन्मान केलेला आहे असं सुप्रिया सुळे यांनी जाहीर वक्तव्य केलेलं आहे। नक्कीच, त्यामुळे हे दोघंही काय बोलतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।